विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खेड तालुक्यात राजकीय पक्षांकडून आखाड पार्ट्या। राष्ट्रवादी अजित पवार गट, शरद पवार गट, शिवसेना, भाजपकडून जेवणावळीचा भेद। देवदर्शनापाठोपाठ आखाड पार्ट्यामुळे मतदारांची चंगळ। पश्चिम महाराष्ट्रात 85.77 लाख वीज ग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी 226 कोटीचा परतावा। पुणे जिल्ह्यातील 42,99,715 ग्राहकांना 148 कोटी 61 लाख रुपयांचा परतावा ग्राहकांच्या वीज बिलांमध्ये समायोजित करण्यात येणार। पुणे नाशिक महामार्गावर बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला बेड्या। देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त। आरोपीकडून 1 किलो गांजाही केला हस्तगत। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल। मोबाईल चोरीच्या संशयातून मित्रांनीच मित्राला केली बेदम मारहाण। माळुंगे पोलिसांकडून परप्रांतीय दोघांना अटक। दगडाने मारहाण केल्याने डोळ्याला गंभीर इजा। चाकण वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर आम आदमी पक्ष आक्रमक। आप 16 ऑगस्ट पासून चाकण तळेगाव चौकात आंदोलन करणार। खेड तालुका आम आदमी पक्षाची माहिती। महापारेषणच्या चाकण उपकेंद्रात बिघाड। निगोजे, नाणेकरवाडी, कुरळी परिसरात वीज पुरवठा खंडित। करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने 7,000 ग्राहकांना झळ। नमस्कार, आपण पाहत आहात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूया सविस्तर वृत्त। बातमी आहे मित्रांमध्ये झालेल्या मारहाणीची। मोबाईल चोरीचा आरोप करून 2 परप्रांतीयांनी मित्राला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच दगडाने मारहाण केल्यामुळे तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे। निगोजे गावातील मंत्रा सोसायटी समोर 31 जुलै रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास हा प्रकार घडला। या प्रकरणी बापन बिस्वा जितादे व 21 राहणार निगोजे, तालुका खेड असे गंभीर जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे। याबाबत जॉयनंदू मालाकार वय 25 आणि माधव किशोर पोंगलो वय 26 राहणार आसाम असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी बापन जितादे आणि आरोपी जॉयनंदू मालाकार, माधव पोंगलो हे तिघे मित्र आहेत। मात्र 31 जुलैच्या सायंकाळी फिर्यादी बापन यांनी आरोपींनी मोबाईल चोरीच्या आरोपी करून फिर्यादीला शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। त्यानंतर आरोपी जॉयनंदू मालाकार याने दगडाने आरोपी बापन यांच्या उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत केली। या प्रकरणी माळुंगे MIDC पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जायभाये तपास करीत आहेत। बातमी आहे गुन्हेगारी जगतातील। पुणे नाशिक महामार्गावर कुरळी गावच्या हद्दीत बेकायदा गांजा आणि देशी बनावटीचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्यावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा गुंडा विरोधी पथकाने कारवाई केली। या कारवाईत आरोपीकडे 900 ग्रॅम गांजा, देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस हस्तगत केले आहे। या प्रकरणी पोलिसांनी निलेश रमाजी गोसावी वय 30 राहणार कुरळी गावठाण असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार विजय तुकाराम भंगिरे वय 38 यांनी फिर्याद दिली आहे। बातमी आहे महावितरणची। महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील 85,77,442 लघु व उच्च दाब वीज ग्राहकांना 226 कोटी 52 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे। ही रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीज बिलामध्ये समायोजित करण्यात आली आहे। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता 2021च्या विनिमय 13.1 नुसार वीज ग्राहकाकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते। दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीज वापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते। वीज ग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तिथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तर तिथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद माननीय आयोगाकडून करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे विनिमय 13.11 नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दराच्या सममूल्य दराने व्याजाची रक्कम वीज बिलाद्वारे समायोजित करून वीज ग्राहकांना अदा करण्यात येते। त्याचप्रमाणे सन 2023-24 मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर 85,77,442 लघु व उच्च दाब वीज ग्राहकांना
226 कोटी 52 लाख रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील 42,99,715 ग्राहकांना 148 कोटी 61 लाख रुपयांचा परतावा मिळणार असल्याचे महावितरणकडून कळवण्यात आले आहे. आता बातमी आहे चाकणमधील वाहतूक कोंडीबाबत. चाकण वाहतुकीच्या कोंडीच्या प्रश्नावर आम आदमी पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे नाशिक महामार्गावरील चाकण शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून नागरिक या समस्येमुळे अतिशय त्रस्त आहेत. वर्षभर दररोज चाकण परिसरात होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. ही समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी खेड तालुका आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे. आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी चाकण तळेगाव चौकात संविधानिक मार्गाने सविनय रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हा अधिकारी सुहास दिवसे यांना आम आदमी पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष मयूर दौंडकर यांनी भेटून आंदोलनासंदर्भात निवेदन दिले आहे. आता बातमी आहे महापारेषण चाकण उपकेंद्राची. महापारेषणच्या चाकण येथील 400/22 kV उच्च दाबाच्या उपकेंद्रात शुक्रवारी दिनांक 2 सकाळी 10च्या सुमारास करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्यामुळे चाकणमधील कुरळी, नाणेकरवाडी, खालुंब्रे, माळुंगे, निघोजे परिसरात 6,950 घरगुती, वाणिज्यक तसेच लघु व उच्च दाब औद्योगिक ग्राहकांचा वीज पुरवठा दुपारी 4 वाजेपर्यंत खंडित होता. याबाबत माहिती अशी की महापारेषणच्या चाकण येथील 400/22 kV अतिउच्चदाब उपकेंद्रात सकाळी 10च्या सुमारास करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला. परिणामी 50 MVA क्षमतेचे पॉवर ट्रान्सफॉर्मर बंद पडले. त्यामुळे महावितरणच्या 22 kVच्या 6 वीज वाहिन्यांचा वीज पुरवठा देखील खंडित झाला. यातील 2 वीज वाहिन्यांना पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा सुरू करण्यात आला. मात्र ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे सुमारे 30 मेगावॅटची तूट निर्माण झाल्यामुळे नाणेकरवाडी, कुरळी, खालुंब्रे व सारा सिटी 22 kV वाहिन्यांवरील 5,500 घरगुती व वाणिज्यक तसेच 1200 लघुदाब व 250 उच्च दाब औद्योगिक ग्राहकांचा वीज पुरवठा दुरुस्ती काम पूर्ण होईपर्यंत दुपारी 4 वाजेपर्यंत बंद ठेवावा लागला. बातमी आहे शैक्षणिक क्षेत्रातील. खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने व्यक्तिमत्व विकास आणि थोर व्यक्तींचे जीवन कार्य यांची सांगड या विषयावर व्याख्याते पोपट इंगवले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी वक्तृत्व स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. त्याचबरोबर ग.ना. देशपांडे विद्यार्थी सहाय्यक निधी अंतर्गत विद्यालयातील गरीब, हुशार, होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुलसीदास घोलप यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन नेहा साने, शीतल ढवळे, रेश्मा भागडे, कविता वायाळ यांनी केले. यावेळी खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक स्वानंद खेडकर, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक दशरथ पिलगर, पर्यवेक्षक रेखा जाधव, अस्मिता पाठक, बाळासाहेब गाडेकर, सोपान निसरट आदी उपस्थित होते. आता बातमी आहे पुस्तक प्रेमींची. पुस्तक मैत्री बुक गॅलरी राजगुरुनगर येथे लेखक आपल्या भेटीला या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये पाबळ येथील विज्ञान आश्रमाचे प्रमुख डॉक्टर योगेश कुलकर्णी उपस्थित होते. त्यांचे नुकतीच प्रकाशित झालेले पुस्तक कहाणी पावळच्या विज्ञान आश्रमाची या पुस्तकावरती त्यांनी मार्गदर्शन केले. पारंपरिक शिक्षणापेक्षा कौशल्ययुक्त शिक्षण किती गरजेचे आहे, थेअरीपेक्षा कृतीतून शिकता आलं पाहिजे, अशा विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच विज्ञान आश्रमाचा उद्देश काय आहे, विज्ञान आश्रम सध्या कोणकोणत्या गोष्टींवरती काम करते, प्रवेश प्रक्रिया कशी आहे, विज्ञान आश्रमात कोणकोणते कोर्सेस तुम्ही करू शकता, अशा अनेक गोष्टींची त्यांनी माहिती दिली. त्याचबरोबर मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी पालकांचे आणि शिक्षकांचे योगदान मोलाचे आहे असेही त्यांनी प्रतिपादन केले. पुस्तक मैत्री बुक गॅलरीच्या संचालिका मयुरी भवारी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमासाठी पद्ममणी जैन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय घोडेकर, डॉक्टर नीलम गायकवाड, डॉक्टर शीतल खिस्मतराव, मनोहर मोहरे, सुवर्णा धादवड, सदाशिव अमराळे, सृष्टी गायकवाड, आदित्य कडलक, पांडुरंग साबळे, प्राध्यापक जयश्री बगाटे, रवींद्र भवारी, निशिगंधा अभंग, डॉक्टर दीपक गायकवाड, पायल चौधरी,
कृष्णा पिंगळे, प्रणव टिमुने आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अंकिता साकोरे यांनी केले. डॉक्टर हनुमंत भवारी यांनी आभार मानले. आजच्या बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.